नाशिकचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा प्रेरणादायी प्रवास आपण पाहणार आहोत। नागरिकांची सुरक्षा आणि कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असलेले नाशिकचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा प्रेरणादायी प्रवास एखाद्या कथेपेक्षा कमी नाही। 2004च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील IPS अधिकारी संदीप कर्णिक यांनी आपल्या कठोर आणि कणखर भूमिकेतून पोलीस दलात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। संदीप कर्णिक यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले। त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली। केवळ तांत्रिक शिक्षणावर न थांबता त्यांनी मार्केटिंगमध्ये MBA आणि नंतर पोलीस व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलं। पोलीस दलात येण्यापूर्वी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली। संदीप कर्णिक यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये सेवा दिलेली आहे, ज्यामध्ये अहमदनगर, ठाणे, नागपूर, जालना आणि नांदेड यांसारख्या शहरांचा समावेश आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची वेगळी अशी छाप सोडलेली आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना त्यांच्या कार्यकाळात 2011 मध्ये मावळ येथे एक वादग्रस्त गोळीबाराची घटना घडली। या घटनेवरून त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले। मात्र या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती MG गायकवाड यांच्या न्यायिक आयोगाने त्यांना दोषातून मुक्त केले। एप्रिल 2022 मध्ये त्यांची पुण्यातील सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली। या पदावर त्यांनी जवळपास 2.5 वर्ष काम केलं। गणेशोत्सव आणि इतर महत्त्वाच्या बंदोबस्तांची जबाबदारी त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडली। त्यांनी पुणे शहरातील सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावली। नोव्हेंबर 2023 मध्ये संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। नाशिकमध्ये दाखल होताच त्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर अशी पावले उचलली। नाशिकमध्ये त्यांनी कायद्याचा बालेकिल्ला ही जणू मोहीमच सुरू केली। या मोहिमेमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत। गुन्हेगारांनी जाहीर माफी मागितल्याचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल आहेत। त्याच्या मागचा खरा हिरो आहे ते म्हणजे IPS संदीप कर्णिक। त्यांनी शहरामध्ये अनधिकृत फलकबाजी करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केलेली आहे, ज्यामुळे नाशिक महापालिकेला देखील जाग आली आणि आता त्यांनी देखील कारवाई सुरू केलेली आहे। त्यांच्या कठोर कार्यपद्धतीमुळे त्यांना काही वादांना देखील सामोरे जावे लागले आहे। एप्रिल 2025 मध्ये नाशिकमधील बेकायदेशीर दर्ग्याला पाडताना झालेल्या हिंसाचाराच्या वेळी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दखल घेत त्याचे स्पष्टीकरण मागवले, तरी देखील त्यांचा कामाचा ठामपणा आणि गुन्हेगारी विरोधातील कठोर भूमिका ही नेहमीच कायम राहिलेली आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये देखील गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता। संदीप कर्णिक हे एक कणखर पोलीस अधिकारी असले तरी त्यांचा कामाचा आवाका हा केवळ कठोर कारवाईपुरता मर्यादित नाही। त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिलेला आहे। त्यांची धोरणे कठोर आणि पारदर्शक आहेत। वाद झाले तरी त्यांची बाजू ही स्पष्ट असते। म्हणूनच त्यांची कठोर शिस्त आणि धोरणे पोलीस दलातील एक आदर्श उदाहरण ठरते। आपल्या कारकिर्दीतील चढ उतारांना सामोरे जात संदीप कर्णिक हे नाशिकमधील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह पोलीस आयुक्त म्हणून ओळखले जातात, जे कठोरतेने आणि संवेदनशीलतेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात। गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरात अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढत चालली होती। ती कमी करण्यासाठी संदीप कर्णिक यांनी मोठे प्रयत्न सुरू केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना फ्री हँड दिला होता। नाशिककरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यानुसार त्यांनी कार्य केले। सर्वच राजकीय पक्षामध्ये गुन्हेगार असतात। त्यांच्यावर काम करत असताना ते ज्या पद्धतीने ग्रुप स्थापन करत आहेत, गँग तयार करत आहेत आणि गरीब लोकांची पिळवणूक करत आहेत, त्यांच्या जमिनी आणि टपऱ्या हडप करत आहेत, याच्यावरती संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाई केलेली आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे राज्य म्हणजेच नाशिक जिल्हा
कायद्याचा बालेकिल्ला निर्माण केलेला आहे। मित्रांनो, ही होती नाशिकचे सुपर कॉप संदीप कर्णिक यांची माहिती। तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असल्या इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।